नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 6चा कालचा एपिसोड तुम्ही पाहिलात का? खूप साऱ्या भन्नाट कमेंट्स आहेत त्या बिग बॉस वरती पडत आहेत की हा मंजुलिका आणि ती जुली काय काय दाखवत आहेत बिग बॉस, की खरा बिग बॉस जो आहे तो कुठेतरी हिंदीलाच ओव्हरटेक करायला बघतोय. आता इथे बिग बॉस आहे ते खूप साऱ्या गोष्टी करायला बघत आहे, पण जो बिग बॉसचा टीआरपी आहे तो कुठेतरी आता असं झालंय की नाही का, की राखीचं जे आहे ते पुन्हा पुन्हा ते लव अँगल, पुन्हा ती मंजुलिका बनणे, जुली बनणे. आता सीझन 4 मध्ये ती जुली बनली होती, नंतर 14 मध्ये परत मंजुलिका बनली होती, आता परत मंजुलिका बनली आहे राखी सावंत. आणि तन्वी आणि तन्वीचा गेम तुम्हाला कसा वाटतो? तन्वी जी आहे ती डिकोड करते, पण तन्वी अनुश्रीला घाबरतीये का? कारण ती अनुश्रीला ती एवढे एक्सप्लेन करते, राकेश जवळ सुद्धा जाऊन अनुश्रीबद्दल तक्रार करते की नाही का, की हिचं जे आहे ते ही नागिन आहे वगैरे. तर कुठंतरी जी आहे ती तन्वी जी आहे ती बॅकफुटवरती जाऊन सगळ्यांना सांगते की नाही का, की अनुश्री गेम खेळते, अनुश्री गेम खेळते म्हणून. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आता सुरुवातीलाच मंजुलिका म्हणजे जुली, मंजुलिका, परत छोटी मंजुलिका म्हणजे तर राखी आहे म्हणजे छोटी राखी येणारच ना. तर राखीनं ते आहे ते सकाळ सकाळीच गेटअप करून सरबत वगैरे बनते. तिकडून सागर आलाय म्हणतो हे काय आहे, हे काय नवीन. तरी ते सागर घाबरतोय, तर रेवाला जाऊन चिकडतोय. मंजुलिका आहे तर ही रुचिता म्हणते आणि रुचिता सुद्धा गेटअपमध्ये आली आहे. तर आता ह्या दोघींचं बघून प्रभू जो आहे तो तन्वीकडे गेला आणि प्रभू म्हणतोय 2 रबर आहेत का तुझ्याकडे? तर इथे तन्वी म्हणते का रे, काय हवं, काय करायचं तुला? तर ते मला बी काहीतरी करावं असं वाटतंय. तर इथे मग जी तन्वी आहे ती त्याच्या 3 शेंड्या बांधतीये, त्याला मेकअप केलाय सगळा. आणि हे जे चालू आहे इकडे संकेत आहे तो जो आहे तो दुबईचा हबीबी बनलेला आहे आणि हे सगळेजण ऍक्ट करतायत की घरामध्ये जुली फिरते इकडून तिकडून. आणि यामध्ये मग प्राजक्ता जी आहे ते सिंगिंगचा शो आहे. प्राजक्ता सिंगिंगमध्येच आली आहे, बिग बॉस राहिलं बाजूला, ती सिंगिंग शोज करते. तर इथे मग जी आहे ती प्राजक्ता गाणं म्हणतीये मेरे ढोलना, त्यामध्ये हे सगळे डान्स करतायत. उचललं संकेत नाही, हे बघून रुचिता उचलतीये प्रभूला, शॉर्टडॉनला. ते असं शेंड्या बघून बघितलं का कसं ते चाललं होतं. तर यानंतर मग नंतर हा जो फनी ॲक्ट होता, यानंतर जेव्हा सागर आहे तो बाथरूम एरियामध्ये म्हणतोय काय आहे हे, कसलं जग आहे हे, तुम्ही हे जग दाखवल्याबद्दल धन्यवाद, आता मला घरी जायचं आहे, बास झालं. माझी बायको खूप छान आहे, हे सगळं बघितल्यानंतर माझी बायको मेकअपसाठी एवढं काही आटोना करत नाही. इथून पुढे मी बायकोला माझ्या पोरगीला काही सुद्धा म्हणणार नाही, हे जग खूप खतरनाक आहे. तर हे सगळं जे आहे ते सागर एक टाईपला बडबडतंय काय चाललं आहे म्हणून हे. यानंतर तन्वी प्रभू यांचं बोलणं चाललंय आणि यावेळेस तन्वी प्रभूला म्हणते की तू कशाला सांगितलंस तिला, आधी आपलं डिस्कस व्हायला पाहिजे होतं ना. एकतर अनुश्री ही खूप नको त्या व्यक्तीला कशाला सांगितलंस म्हणून. आता यानंतर मग तन्वी जी आहे ती अनुश्रीजवळ जाऊन बसली आहे आणि प्रभूच्या देखतच विचारते काय म्हणला हा तुला. तर इथे अनुश्री आहे ती सांगते की तो असं म्हणत होता की दीपालीचं जे आहे ते मला इकडे वेगळं बोलते आणि तिकडे वेगळं बोलते. तर इथं मग जी तन्वी आहे ती म्हणते की नाही का, की अजून आमचं आहे असं काही डिस्कस झालं नाही आहे आणि आम्ही स्ट्रॅटजी वगैरे केली दुसऱ्या कोणत्या टोळीबरोबर किंवा कोणासोबत जर बोलणं झालं तर ते आम्ही आधी काठामध्ये डिस्कस करतो आणि यानंतर मग आम्ही आहे ते बोलतो. तर अजून दीपाली आहे ती असं काही बोललेली नाही आहे, तर तू यामध्ये नको काय काय बोलूस वगैरे कुणाला काय असं. तर ही इनडायरेक्ट वेने असं सांगायचं तिला की दीपालीला की बघ कुणाला जाऊन हे बोलू नकोस म्हणून. आता इथे अनुश्री खूप हुशार आहे, अनुश्री खूप मास्टर माइंड आहे, खूप डोकं लावते. विशालनंतर कोण डोकं लावतं तर ही अनुश्री आहे आणि अनुश्रीनंतर तन्वी आहे. ही तिघंजण खूप मास्टर माइंडने गेम खेळत आहेत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला कोणाचा गेम आवडतो? तर जी आहे ती विशालवरती घडवते, कारण की इथे राखी जी आहे ते म्हणते की नाही की स्विमिंग पूलमध्ये उड्या मारा वगैरे, मला एक पोस्ट हवी आहे म्हणून. तर मग इथे जो विशालला आणि रेवाला पकडून उडी मारायचं असते तर इथे संकेत आहे तो ढकलतो. त्याच्यावरती रुचिता बघते, रुचिता जराशी नाराज होती. रुचिता जाऊन बसली आपली, झोपली अंगावरती घेऊन. इकडे विशाल आलाय सांगायला चल ना ग, चल आपण मजा करू, ते सगळेजण आहेत ना, तर त्याचं काय एवढं, चल ना गंमत करू वगैरे. इथे रुचिता म्हणते नको तू जा, माझं डोकं दुखतंय. हे सगळं चालू असताना तन्वी आणि राकेश या दोघांचं सुद्धा बोलणं चाललेलं असतं. त्यावेळेस तन्वी म्हणते की नाही का, हे दीपाली ताईचं काय चाललेलं आहे, मला असं वाटतं की दीपालीनं जे आहे ती काहीतरी डील केलेली आहे, तूच बघ ना. इथे विशालने तन्वीला आणि म्हणजे मला आणि प्रभूलाच नॉमिनेट केलं, रुचिताने पण मला आणि प्रभूलाच नॉमिनेट केलं आणि ह्या दोघांनी कोणीच दीपालीचं नाव नाही घेतलं आणि दीपालीनं सुद्धा ह्या दोघांपैकी कुणाचंच नाव नाही घेतलं. तर इथे कुठेतरी डील झाली असं मला वाटतं. तर यावरती आता राकेश जो आहे तो म्हणतोय की नाही का, की असं ते काही बोललेलं नाही आहे, पण आपण बघूया म्हणून की काय नेमकं म्हणते ते. आता यानंतर जे आहे ते ही सगळेजण एकत्र बसले होते गार्डन एरियामध्ये. त्यावेळेस इकडे जी राकेश, तन्वी, दीपाली सगळे बसलेले असतात. त्यावेळेस प्राजक्ता वरती बसलेले असते, तर तिथे संकेत चाललेला असतो. तर तन्वी म्हणते हे बघ साखरेचा भोंगळा चाललाय, साखरेच्या गोळ्या, हे बघ चालले भोंगळा आलाय जवळ.
तर इथे संकेतला कळत नाही की नेमकं ती काय म्हणते. तर तुमची तू साखरेचा भोंगा स्वतःला नको म्हणूस. इथे तन्वी आहे ती म्हणते अरे मी तुला नाही म्हणत आहे, मी तिला म्हणते, मला नाही म्हणत आहे. इथे राकेश सांगते तिला की तन्वीला नाही म्हणत आहे, ती जी आहे ती प्राजक्ताला म्हणते. इथे विशाल उडी घेते आणि विशाल म्हणते की नाही का की जे आहे ते किम बोल्ड वगैरे काय विशालचं वेगळंच चालू होतं. ते म्हणतोय की नाही का की बोल्ड झाली आणि हिला काय बोलायचं आहे, ही जी फॅक्टरी बंद झाल्यानंतर कसं ते असतं ते हिचं चाललंय म्हणून. इथे विशालने ह्या दोघांच्यात काही उडी घ्यायची काही गरज नव्हती. विशाल त्या दोघांचं चाललं होतं ना, मध्येच विशालचं काहीतरी असतं तन्वीचा विषय असला बोलणं चाललेलं असतं. त्यावेळेस राखी जी आहे ती म्हणते नाही का की माझ्यात तुला काय कमी वाटतं, पुन्हा एकदा तेच डिस्कस चाललेलं असतं. त्यावेळेस राकेश म्हणतो की नाही का की त्या शोमध्ये जे आहे ते माझं खूप छान होतं. त्यावेळेस ही सगळी गोष्ट आहे ती शमिता शेट्टीबद्दल चाललं होतं आणि त्यावेळेस राकेश जो आहे तो म्हणतो नाही का की ते खूप छान होतं आणि आता ते असं काही मला अजिबात करायचं नव्हतं कारण ते खूप स्वीट होतं. विशाल आणि रुचिता दोघंजण बसली होती, त्यांचा जो कट्टा आहे ना तिथे. तर इथे मग रुचिता म्हणते की नाही का किती आपलं हे गजबजलेलं असायचं, टोळीमध्ये 5 लोकं होती, बसायला जागा नव्हती आणि आता बघ ना आपण दोघंच थांबलो राहिलो आहोत. तर इथे मग जेव्हा प्राजक्ता येते तेव्हा प्राजक्ताला रुचिता सांगते नाही का की तू अनुश्रीला जास्त बोलू नकोस, नाहीतर तिच्या संग जास्त आता ती तुझ्या संगच बसायला उठते कारण की तिची प्रायोरिटी कोणच नाहीये. इथे दीपालीची प्रायोरिटी राकेश आहे, तन्वीची प्रायोरिटी प्रभू आहे, प्रभूची प्रायोरिटी तन्वी आहे. इथं मी जी आहे ती विशाल बरोबर आहे, तू आणि राखी जी आहे ती एकत्र आहेत. तर हे सगळं सांगत असताना ही ते प्राजक्ता म्हणते की हो मला ते माहिती आहे ती माझ्याजवळ येऊन बसते, पण आता त्याचा काय फायदा नाही आहे, आता ती एकटीच आहे म्हणून. तर अनुश्रीला कुणाची गरज नाही. इकडे अनुश्री पण म्हणते की नाही का मला माहिती आहे आणि माझ्यासंग कोणी नसलं तरी पण मला गेम खेळायचा आहे आणि मी तो गेम खेळते. तर राखी तिला समजवते नाही का की तू मग तुला सगळ्यांनी नॉमिनेट केलं. इथं राखी पण अनुश्रीला बोलते तर इथं तुला सगळ्यांनी नॉमिनेट केलं तर तू कसं करणार आहेस. त्यावरती मग जी अनुश्री ती म्हणते की मी माझा गेम खेळणार, मी माझ्या गेमवरती फोकस असणार आणि मला कुणाची गरज नाही आहे इथल्यामध्ये, मी माझा इंडिव्हिज्युअल खेळणार आहे म्हणून. तर इथे राखी चांगल्या पद्धतीने तुला सांगते की गेममध्ये जायला पुढंसं कोणीतरी लागतं म्हणून आणि जर कोणी नको असेल तर तुझा गेम तेवढाच डेव्हलप केला पाहिजे म्हणून. राखी कोणाला ना सगळ्यांना ना म्हणजे ॲडवाईस द्यायच्या बाबतीत ना खूप छान पद्धतीनं सांगते. भलेही ती कॉमेडी करते, भलेही ती काहीही करत असते तरी तिचा एक्सपिरियन्स एवढा आहे, एवढे तिने सीझन केल्यात की ती खूप मास्टर माइंड आहे ह्या सगळ्यामध्ये. तिला कुठं स्विच मारायचं, कुठं उडी मारायची हे सगळं राखीला व्यवस्थितपणे जमतं. आता इथे राकेश बरोबर राखी गेम खेळतीये पण तिला कुठं स्विच मारायचं. आता इथे राकेशला पण कळते ही आपल्याबरोबर गेम खेळते तरी सुद्धा राकेश तिच्यावरती लाईक स्पेन वगैरे करते सगळ्या गोष्टी आहेत ते. अनुश्री जी आहे ती राखीजवळ जाते आणि अनुश्री राखीला म्हणते नाही का की माझी जी ड्युटी आहे ती मी एकटीच करते आहे, मला अजून कोणतरी पाहिजे, लिव्हिंग एरिया खूप मोठा आहे म्हणून. यावरती राखी जी आहे ती म्हणते की नाही का की ती संस्कृती बसलेली असते, तर संस्कृती 5-5 बाथरूम करते आणि तुला एवढंच दिलंय तर तू का करत नाहीयेस. तर मग इथे अनुश्री चिडते. अनुश्री म्हणते की 5 बाथरूम तिथं काय एवढं मोठं काम नाहीये, मी जे काम करते ते खूप मोठा एरिया आहे आणि तू जर म्हणत असलीस की मी पण आधी बाथरूमची ड्युटी करत होती, तू 5 बाथरूमचं नको सांगू मला. 5 बाथरूम प्लस मी कॅप्टनची बाथरूमचं आहे इकडे मी साफ करत होते आणि त्यानंतर मी राहिल्यानंतर 25-25 पोळ्या लाटायला सुद्धा तुझ्याजवळ येत होते म्हणून. तर इथे राखी म्हणते की नाही तू बरोबर आहेस म्हणून. मग इथे जे आहे ते ड्युटी चेंज करते राखी म्हणते की संस्कृती आणि प्रभू जे आहे ते करतील आणि जी बाकीची ड्युटी म्हणजे बाथरूमची आहे ती अनुश्री करेल म्हणून. जर पहिली जर अनुश्री करत होते तर. आता इथे काय होतं, आता इथे आणखीन एक वाद लागतो. इथे जो प्रभू आहे ते जेवायला बसलेला असतो आणि साकेतकडून जे चुकली आहे तिचा धक्का लागतो आणि आम्हाला कचरा सांगतो. आता मला एक गोष्ट सांगा, समजा जर इथं कुणाची चुकी आहे, जर अनुश्रीची चुकी आहे, संस्कृतीची चुकी आहे की प्रभूची चुकी आहे की साकेतची चुकी आहे. कारण की बिग बॉसमध्ये खूप राडा तर होतोच. आता एखादा जर कोणी चुकली जर कचरा सांडला असला आपल्याकडून तर आपण काय करतो, आपल्याकडनं सांडल्यामुळे आपण भरून टाकतो. आता इथे बिग बॉसचं घरात कसं असतं की सगळ्यांना फुटेज पाहिजे असतं. आता इथे साकेतनं जो आहे ते चुकली जगाने पडली तर तो साकेतचं म्हणणं असं आहे की ही माझी काही ड्युटी नाही आहे, जी ड्युटी कुणाची होती त्यांनी तो कचरा तिथं ठेवायला नाही पाहिजे होता, त्यांनी ते डायरेक्टली भरून टाकायचं होतं. आता इथे अनुश्री म्हणते की नाही का की मी निम्म्यापर्यंत करून आलं होतं आणि पुढचं राहिलं होतं आणि पुढची कोणतरी करेन म्हणून ते कचरा टाकला गेला नाही. इथे प्रभू काय म्हणतोय की माझं ड्युटी मी तिथपर्यंत केलं होतं, मग तिथला मी झाडू घेतला आणि बाकीचं पुढचं साफ करत होतं. इथे संस्कृती म्हणते की मला कोणी सांगितलंच नाही की इथं चुकली आहे म्हणून आणि ती जी आहे ते तसंच राहिलं म्हणून. आता इथे ह्या 4-5 जणांची पण चुकी आहे की प्रत्येकाने जर कोणी ना कोणीतरी हे जर केलं असतं तर मग ते राहिलंच नसतं ना. तर हे बिग बॉस जरा इथं भांडणंही होतच राहतात, कचऱ्यावरनं भांडणं होतात की कोणचं कोणी उचलायचं म्हणून. 2 मिनिटाचं काम होतं, कोणी केलं तर ते सगळेजण आहेत ते प्रभूवरती चढायला लागले. प्रभू म्हणते मला इथे जेवायला देत आहे का नाही. तर इथे तन्वी जी आहे ती जाऊन साकेतशी भांडते की तुला कळत नाही का खाली बघायचं वगैरे. इथं साकेत काय म्हणतो की ज्याची ड्युटी आहे त्यांना ड्युटी केली नाही, त्यांना त्याची ड्युटीचं ते टाकायचं होतं. इकडं अनुश्री येऊन भडकायला लागली आहे सगळ्यांच्यावरती, माझं काम, माझं हे ते फलाना, मी काय हेच करायला आली आहे का तेच करायला आली आहे का. त्या सगळ्यांना मस्तपैकी बिग बॉसला फुटेज भेटलं यातून.
यावरती तन्वी जी आहे ते म्हणते की मला छोट्या छोट्या मुद्द्यांवरती जास्त बोलायला आवडत नाहीये. परत इकडे जी अनुश्री आहे ती राखी जवळ येऊन म्हणते की तू बायस कॅप्टन आहेस, तू तिच्या पुढं कशाला म्हणत होतीस, मी पण एवढं काम केलं होतं ना. आणि तर इथे जी राखी आहे ती म्हणते की नाही का की ती सायकोलॉजीची स्टुडंट आहे आणि तिला काही जमत नाही. तर इथं अनुश्री म्हणते की मग सायकोलॉजी स्टुडंट आहे, मग आम्ही काही घरी असले कामं करतो का की तू असं बोलतेस, तू बायस कॅप्टन आहे म्हणून. तर राखी आपली बघते राग, आता तिला काय बोलायचं. दीपाली आणि राकेशचं क्लिअरन्स चाललंय बरं काय, की दीपाली आहे ती राकेशला सांगते की मी काय कशासाठी बोलत होते, मी अनुश्री मी त्यांच्यात जाऊन बसली म्हणजे की मी असं नाही काय की राकेश म्हणते की नाही का की तुझं काही दोनदा डिसिजन वगैरे घेतलं तर डायरेक्ट त्यांच्यामध्ये जाऊन बसवतेस ना, तर काय ते सांगून जात जा किंवा काहीतरी बोलत जा. कारण की कसं होतं की मग मिसअंडरस्टँडिंग होते. ती तन्वी म्हणते आता मला काटातनं बाहेर व्हायचं आहे, दीपालीची काहीतरी डील वगैरे झाली आहे म्हणून. तर यावेळेस दीपाली आहे ती म्हणते की मी सांगेन तन्वीला, मी बोलेन तिच्याशी, तन्वी काही काट्याच्या ग्रुपच्या बाहेर काही जाणार नाही आहे, पण मी बोलते तिच्याशी म्हणून. आता इथे दीपालीचं म्हणणं काय आहे की मी अनुश्रीला टोळीतनं तोडलं, म्हणजे सारखं सारखं बोलून हे करून सगळ्या बऱ्याचशाच गोष्टी तिला सांगितल्या. यानंतर जी आहे ती अनुश्री या गेममधनं बाहेर पडली. तसंच मी जी आहे ती रुचिताला सुद्धा सांगितलं, पण रुचिता एवढी ही आहे की रुचिता ते विशालला काही सोडायचं नाव घेत नाहीये. तर इथे मग ह्या दोघांचं बोलणं झालं असताना राकेश म्हणतो की नाही का की तू जे आहे ते तन्वी बरोबर क्लिअर करू. आता इथे नंतर चॉपिंग गिटीवरनं ते ह्यांचं भांडणं झालं होतं की तन्वी जी आहे ती चपात्या बनवत असताना म्हणते की जेवण इथे रुचिता येऊन म्हणते की जेवण एवढं लेट का झालं आहे, मला जेवायचं आहे म्हणून. इथं तन्वी इथे रुचिताला काही मुद्दा काढायचा होता, पण तो मुद्दा काही निघाला नाही रुचिताकडनं. कारण की इथे तन्वी आहे ती बोलते सरळ की नाही का की चॉपिंग करणारा जो आहे त्यानं लेट चॉपिंग करून दिलं, त्यामुळे मी लेट भाजी टाकली आणि मग चपात्या सगळ्यांना गरम गरम भेटाव्या म्हणून मी जे आहे ते आता चपात्या करते म्हणून. मग यावरती मग जे प्राजक्ता आहे तिला बोलवलं जातं. प्राजक्ता म्हणते की नाही का की मेकअप करायच्या आधी राखी म्हणते तिला, कारण की ही चक्कर येऊन पडली वगैरे. तर इथे रुचिता म्हणते की बाई चक्कर वगैरे त्याचा काही विषय नाही आहे, पण मला जेवण वेळेवरती हवं आहे. इथं मग प्राजक्ता आहे ती म्हणते की नाही का की मी आधी हे करण्याच्या आधी मी आधी चॉपिंग करत जाईन आणि मग बाकीचं काय, मला फक्त ब्रेकफास्ट झाला की लगेच सांगत जावा त्यावेळी मी चॉपिंग करत जाईन म्हणून. त्यांचं एक डिस्कस चाललं होतं की त्यामध्ये ही जी रुचिता आहे ती म्हणते आहे की जेव्हा मी घराच्या बाहेर पडेन त्यावेळेस तू माझं क्लिअरन्स वगैरे करशील ना, मला तू सपोर्ट करशील ना. इथे रुचिता जी आहे ते म्हणजे मला ह्यांचं कळत नाही की हे फेकच आहे का काय, की गेमसाठी यांनी जे आहे ते लव अँगल वगैरे केलं होतं. कारण की रुचिताचं असं म्हणणं आहे की नाही का की मी जेव्हा बाहेर पडेन त्यावेळेस तू मला सपोर्ट कर म्हणून. कोणता सपोर्ट हवा होता हिला, नेमका सपोर्ट कशाचा हवा आहे, की हिला काम हवा आहे म्हणून सपोर्ट हवा आहे, की आता हे जे नातं ह्यांनी तयार केलं होतं बिग बॉसच्या घरामध्ये यामध्ये काय वेगळा असं वेगळं असं काय हे झालं तर ह्यामध्ये ही मदत मागते. नेमकं म्हणजे रुचिताचं म्हणणं काय होतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की रुचिताचा गेम नेमका तुम्हाला काय वाटतं याबद्दल. दीपाली या सुद्धा दोघीजणी बोलत असताना ह्या दोघींचं पण क्लिअरेशन चाललं होतं की क्लॅरिटी जी आहे ती असायला हवी वगैरे. आता इथे तन्वी जी आहे ती म्हणते की नाही की मला असं वाटत होतं की तू जातेस वगैरे काय ते. आणि यानंतर ही जी प्राजक्ता आहे की ह्याला कशी गोड गोड बोलते, आधी आयुष होता मग करण होता, मग आता ह्या साकेतला पण धरलं हिने. तर इथे माझ्याजवळ काही मुलं येत नाहीत आणि मी जर असं काय आल्या केलं असतं तर ह्यांनी लगेच लव अँगल वगैरे काहीतरी बोलले असते की आयुषच्या बाबतीत जे झालं होतं तर मला ते पुन्हा नाही व्हायचंय म्हणून. इथे दीपाली आहे ती म्हणते की तू कर ना त्याच्याबरोबर. तर इथे जी तन्वी आहे ती म्हणजे नाही ह्यातला मला नको आहे काय, आयुष्या वेळेस झालं होतं ते आता हे परत नको आहे म्हणून. संस्कृती आणि रुचिताचं बोलता बोलता एवढं वाद लागला, म्हणजे त्या वादाचं काही कारणच नव्हतं. म्हणजे फिजूलचं भांडण होतं अक्षरशः. आणि यामध्ये जे आहे ते तिच्या डोळ्यावरून तिचे बुबुळे बाहेर आल्यात आणि ह्याच्यावरून रुचिताला बोलायची काय ट्रिगर करायची त्या संस्कृतीला काही गरज नव्हती. आता हे बोलता बोलता ती संस्कृती आहे ते मग तू माझ्या शिक्षणावरती म्हणजे ती सायकोलॉजीच्या शिक्षणावरती वगैरे. रुचिता तुला जर ट्रिगर होतं ना की दुसऱ्याचं शिक्षण वगैरे मग तू कशाला काढते, कारण की शिक्षणाच्या बाबतीत मग तिचा काढायची काही गरज नव्हती. तू मागच्या वेळेस दीपालीवरती बोलत होती की माझ्या शिक्षणावरती जायचं नाही, माझ्या आईवरती जायचं नाही, तसंच मग हिच्या शिक्षणावरती जाणारी पण तू कोण. इथे मग भांडण वाढलं. त्यानंतर जे बोलावल्यानंतर नंतर मग विशाल जो आहे तो रुचिताला म्हणते की नाही का की ती एक तर नॉमिनेट आहे आणि तिला तू कशाला फुटेज देतेस म्हणून, तिला कशाला बोलतेस, एवढं वाढवायचं नाही, एवढं ताणायचं नाही, पाक घाम येईपर्यंत बोलतेस तू तिला वगैरे. ह्याच्या पण चाललं होतं यांचं. प्रभू आहे तिने हेअरस्टाईल चेंज केली आहे आणि इकडे सगळेजण जे आहे ते प्रभूला बोलवत आहेत. विशाल, रुचिता, सागर ही प्राजक्ता बसलेले असतात त्यावेळेस हे जे सागर आहे तो म्हणतोय की नाही का की छान दिसतोय हा. तर इकडे सगळेजण जी रुचिताला आहे ते ब्लश केलंय, लाचते वगैरे, हे सगळ्यांना वगैरे चाललंय ह्यांच्या म्हणजे चेष्टा मस्करी चालली होती. याच्यावरती काय एवढं बोलण्यासारखं सुद्धा जी आहे ते प्राजक्ता बरोबर नंतर रात्री बोलताना दिसते की काय दोघांचं बोलणं काय झालं रात्री. तर इथे राखी म्हणते त्याने मला हक केलं, खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. ही सगळेजण आहेत राखीला सांगते. प्राजक्ता खुश होती. त्या एकाच एपिसोडमध्ये ह्यांनी काढलं, म्हणजे बिग बॉसकडे पण काही सध्या दाखवायला नव्हतं ह्या वीकला. म्हणजे ह्या एपिसोडमध्ये बिग बॉसकडे पण दाखवलं नव्हतं. म्हणजे तो मॉर्निंग झाल्यानंतर परत आणखीन एक मॉर्निंगचं गाणं आलं. ते राखीला प्रेम हवं आहे, किचन एरियामध्ये चाललं होतं राखीला प्रेम हवं आहे. तर इथे संकेत आहे तो म्हणतोय राखीला मिठी घेतोय, म्हणजे मी एच घे. इथे राकेश जो आहे ते गाणं म्हणतोय. परत संस्कृतीला मिठी मारतोय. म्हणजे हे काय चाललंय नेमकं. स्टोरी सांगतोय गाईला विद्वानानं पकडलंय,
विद्वान एका माणसाने गाईला पकडलेलं असते, तिथे विद्वान येऊन विचारतो की नेमकी गाईला कोणाची गरज आहे म्हणून, कोणाला कोणाची गरज आहे. याच्यावरून मग परत राखी आहे ती म्हणते की ही गाई मी आहे म्हणून, इथे राकेश म्हणतो मी गाय आहे. यावरून यांचं बोलणं चाललं होतं. तर राकेश आणि प्राजक्ताचं बोलणं चाललं होतं. तर यावेळेस प्राजक्ता म्हणते की तू दरवेळेस मला नॉमिनेट करतोस, का करतोस तू, तर मला माझ्यासंग बसायला वगैरे बोलायला असतोस. त्यावेळेस राकेश जो आहे तो प्रभूबद्दल बोलतो की नाही का, की मला ह्याचा स्वभाव अजिबात आवडत नाही, म्हणजे मला खोटं बोलायला अजिबात चालत नाही म्हणून. यावेळेस प्राजक्ता आहे ती स्वतःच्या नॉमिनेशनबद्दल विचारते की तुला असं का वाटतं की मी दरवेळेस तू मलाच का नॉमिनेट करतोस, इतर वेळेस पण प्रत्येक वेळेस तुला रोशन माझ्या खाली नाही वाटत, बाकीचे जे आहे ते खाली नाही वाटत, रुचिताला तू नॉमिनेट नाही करत आणि तू मलाच का नॉमिनेट करतोस. इथं प्राजक्ताचं बोलणं बरोबर होतं, कारण की तू जर तिला फ्रेंड मानतोस तर तू तिलाच नॉमिनेट का करतोस, कारण की प्राजक्ता तुला काही बोलणार नाही म्हणून तुला करत होतास का. याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला राकेशचा गेम कसा वाटतो. बाकीचं सगळं हे असंच बोलणं, म्हणजे एवढं काय पुढे काय एवढं काय खास झालं नाही आहे. इथेच एपिसोड संपला आहे. तर तुम्हाला काय वाटतं आजच्या एपिसोडबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.